नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात JTMPचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत JTMPचे माजी अध्यक्ष तसेच अनेक वर्ष ग्रामीण भागात अखंड रुग्णसेवा देणारे डॉक्टर दौलत नायपडे सर. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. नमस्कार नमस्कार. सर, आपण JTMP पासून सुरुवात न करता आपण तेजेवाडी पासून सुरुवात करू. तेजेवाडी या गावामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही प्रॅक्टिस करताय आणि एक डॉक्टर आणि गावकरी या पलीकडे तुमचं एक चांगलं या गावकऱ्यांशी नातं जुळलं आहे. आणि आज मागे वळून पाहता तुमचा तो पहिला दिवस, तेजेवाडीमध्ये पहिली प्रॅक्टिस, पहिला रुग्ण, त्याबद्दल काय सांगायचं? नमस्कार. प्रथमतः मी माझी पार्श्वभूमी सांगतो. आमचं एक मोठं कुटुंब असल्यामुळे आम्ही सगळे वडील, चुलते शेतकरी, सगळे शेती व्यवसाय करणारे. परंतु तेजेवाडी हे एक माळरानावर बसलेलं गाव आहे आणि इथे खूप तेव्हा त्या काळात एवढं शेतीला काही एवढं पूरक वातावरण नव्हतं. मग त्या निमित्ताने आमचे वडील आणि आमच्या आत्या हे मुंबईला व्यवसायानिमित्त मुंबईला गेले आणि ते गेल्यानंतर मी खूप लहान होतो, 5 वर्षाचा, तेव्हा मलाही त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. माझं शाळा गिरगाव मरीन लाईन्सला माझी शाळा होती. भुलेश्वर मुम्मादेवी इथे आमचा व्यवसाय, फळांचा व्यवसाय चालवायचा. आमचे वडील आत्या हे फळांचा व्यवसाय करायचे. आमचे मार्गदर्शक आमचे काका मल्हारी शेठ नायकोडी हे सगळं तिथलं मॅनेजमेंट बघायचे. आणि ते करता करता मी भुलेश्वर तिकडनं माझी 10वी-9वी झाल्यावर आमचं घाटकोपरला पण थोडं व्यवसाय वाढला. मग मी घाटकोपरला मी कॉलेज केलं रामनिरंजन झुंझुनवाल्याला. त्या कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. मग माझी 12वी झाल्यावर माझं वैद्यकीय शिक्षण मी हुबळी धारवाड कर्नाटक स्टेटमध्ये गेलो. तिथून मी LCH केलं आणि मग माझं पूर्ण झाल्यावर मी परत पुन्हा प्रॅक्टिस करायला मुंबईत आलो. एक वर्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब पवार होते. त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि आम्हाला चांगली प्रॅक्टिस, चांगल्या हॉस्पिटल्समध्ये हे करून दिलं, जॉईन करून चांगला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर 92 साली मी घाटकोपरला माझा प्रथम दवाखाना चालू केला. 92ला मी दवाखाना चालू केल्यावरती आमची प्रॅक्टिस चालू झाली. 4-5 वर्ष. मग थोडंसं घरच्यांचं माझ्या माझ्या हे असायचं की बाबा तू आपल्या गावी जा, तिथे काहीतरी कर. परंतु माझं काही असं मन रमेना, म्हणजे लवकर माझी तयारी नाही झाली. म्हणजे सिटीकडून डायरेक्ट गावाकडे इथे काय होईल, कसं होईल. मग 96ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर पुन्हा मुंबईतच, म्हणजे 1-1.5 वर्ष मी मुंबईत होतो. माझी सौ सुनीता नायकोडी यांचं पण प्रॅक्टिस असेल तिने पण केली. बेसिकली मॅडम येडगावला त्यांचं क्लिनिक होतं, म्हणजे 94 पासून तर 96 पर्यंत. आणि त्यांना होती आवड आणि तसं माझ्या कुटुंबाची इच्छा होती की मी गावी येऊन आपल्या गावाचं हे पाहून. इथे थोडंसं आमचे चुलते होते, दत्तात्रय महादेव नायकोडी सरपंच बाबा, त्यांना मदत होईल आणि शेती पण बघितली जाईल. त्या हेतूने मग आम्ही खूप तयारी केली मनाची आणि मग शेवटी ठरवलं एकदा की आता मी तेजेवाडीला चाललोय. तेजेवाडीतून परत दुसऱ्या जागी जाणार नाही शहरात. असंच तेजेवाडीत ज्यावेळेस तुम्ही आला तर पहिल्या दिवसाचा किंवा पहिली प्रॅक्टिस ज्यावेळेस चालू केली त्याचा अनुभव काय असा? अतिशय इथे तेव्हा तेजेवाडी हे खूप असं रिमोटचं गाव आहे, खूप इंटिरियरला गाव आहे. इथे कोणी डॉक्टर व्यवस्था नव्हती. एक देवी डॉक्टर असायचे, परंतु एवढं काही असं खूप लोकांना छोट्या छोट्या आजारांसाठी जुन्नर, नारंगाव अशा ठिकाणी जावं लागायचे आणि लोकांना गरजच होती. ही भौगोलिक परिस्थिती पाहता, इथली व्यवस्था पाहता एकदम येऊन इथे ॲडजस्ट होणं थोडंसं अवघड होतं. साधारणतः स्वच्छालय नव्हती. आमचं जुनं एक घर होतं इथे, त्या घरात आम्ही आणलेलं सगळं मांडलं इथे. हळूहळू पंचक्रोशीतील पलीकडचे शिरवली असेल, शिरवली बुद्रुक असेल, उमशेत असेल, हापूसबाग, कारखान्यावरती पुरणफाटा, इकडनं हळूहळू एक एक पेशंट असं ओघ चालू झाला.
एक असं झालं की कुमशेतमध्ये त्या काळात खूप त्या लोकांचं हे नसायचं, दळणवळणाची सोय सोय नसायची. नसायची. तर मी विजिट्स वगैरे यायच्या, तिकडे क्लिनिक बघायचं. विजिट करता करता लोकांचा विश्वास संपादन झाला. एक वयोवृद्ध 85 वर्षाचे आजोबा होते. त्यांना आपण तेव्हा इन्व्हेस्टिगेशनचे प्रकार खूप कमी असायचे. हां. लोक तयार व्हायचे नाही. मग त्यांना हे करून इन्व्हेस्टिगेट करून त्यांना हे खूप ॲनिमिक होते ते बाबा. आणि प्रथम त्यांना मग इथे आपण इन्व्हेस्टिगेट करून एक आपल्या IPD सारखं इथे केलं. त्यांना तेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं त्या काळात, म्हणजे 96ला. आणि ट्रान्सफ्युजन देऊन वगैरे बाबा ते चांगल्यापैकी रिकवर झाले. आणि मग तिथून खरी सुरुवात चांगली एक झाली. माउथ पब्लिसिटी मिळाली, लोकांचा लोकांचा बसला. विश्वास बसला आणि लोक हळूहळू जुळले. सर, आत्ताच्या काळामध्ये नवीन डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये जर प्रॅक्टिस सुरू करायची असेल, तर त्यांना कोणत्या अडचणींवर मात करावी लागेल किंवा कोणते त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात? तुम्हाला काय वाटतं? ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणं तशी खूप अवघड आहे. साधारणतः तुमचा इन्व्हेस्टिगेटिव्ह पार्ट असतो, याच्यासाठी लोक लवकर तयार होत नाहीत. लोकांची मानसिकता नसते, पैसे खर्च करण्याची तयारी नसते, थोडक्या याच्यात कसं होईल याच्याकडे पाहिलं जातं. परंतु जर कोणी येण्याची तयारी करत असेल तर त्यांना खूप आव्हानांना सामोरी जावं लागेल. त्यांना त्यांचे सेटअप्स उभे करावे लागतील. आता सगळं हायटेक आलं आहे. आता कोणी आणि साक्षरता पण वाढली, त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे. लोक मीडिया, सोशल मीडिया, अनेक हे प्रसारमाध्यमातून त्यांना सगळं कळतं काय कसं आहे. त्यामुळे तसं खूप डिफिकल्ट आहे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणं. आणि जर करायची असेल तर त्यांनी त्याचं नॉलेज अद्ययावत करून, अपडेट करून पुढील सुखसुविधा जे काही गरजेचं आहे तो सेटअप उभा करूनच प्रॅक्टिस चालू करावं लागेल. सर, आता आपण JTMP कडे बोलूया. तर JTMP मध्ये सर तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही JTMP मध्ये कधी जुळलात? साधारणतः JTMP मध्ये मी 98 साली डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर हे अध्यक्ष असताना त्यांनी माझ्या इथे भेट देऊन म्हटले, बाबा आपल्या अशी अशी संघटना आहे, तू ह्या संघटनेचा सभासद हो. तर मग मी 98ला सभासद झालो JTMPचा. आणि नंतर मी कालांतराने मग जुन्नरशी माझं कॉन्टॅक्ट आलं. जुन्नरला मग 99 CG कुलकर्णी सर होते, तेव्हा मी ZRचं काम केलं. ZRचं काम केल्यानंतर मग त्या वर्ष खूपच आम्ही सगळ्यांनी मिळून, सगळे आपले डॉक्टर अजित असतील, जुन्नरकर असतील, पानसरे असतील, हे सर्व CG कुलकर्णीच्या टीममध्ये आम्ही मिळून काम केलं आणि तिथून खरी सुरुवात JTMPची झाली. तुम्ही ज्यावेळेस अध्यक्ष झाला सर, त्यावेळेस तुमची काय भावना होती? वास्तविक पाहता मी एक जनरल प्रॅक्टिशनरला एवढं मोठं पद भूषवणं हे खूप हे आमच्या काही वारसा नसताना, मागे पाठबळ नसताना एक GP हे पद सांभाळणं खूप मोठी गोष्ट होती आणि आव्हानही खूप होती. त्या काळात सोशल मीडिया नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं, खूप फंडिंग कोण हे करणार. पण त्यावेळेस आमचे सगळे जुन्नर टीम, सगळे आपले ज्येष्ठ असतील, डॉक्टर सुनील शेवाळे असतील, डॉक्टर रफिक मोकाशे असतील, CG कुलकर्णी असतील, आमचे सहकारी सुभाष जुन्नरकर, अजित वलवणकर, पानसरे, गवळी, लेकावळे असतील, हे सर्वांनी मला पाठबळ दिलं आणि म्हटले काही काळजी करू नको, सगळे आपण व्यवस्थित करूया, सगळे कार्यक्रम छान होतील. आणि त्यांच्या शब्दाखातीर मी ते अध्यक्षपद स्वीकारलं आणि पुढील वाटचाल चालू केली. त्यावेळेस कोणती कोणती कामं केली होती? अध्यक्ष असताना प्रथमतः आम्ही इन्स्टॉलेशनला आपलं नारंगावला इन्स्टॉलेशन झालं. त्यावेळेस आपले स्वर्गीय विघ्न साखर कारखान्याचे चेअरमन सोपानशेठ शेरकर हे कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती होती. आणि तिथून तदनंतर आपण खूप असे ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतले. आदिवासी आश्रम शाळेंमध्ये जाऊन
लहान मुलांना तपासणीचे शिबिर घेतले. डॉक्टर सचिन डुंबरे आणि डॉक्टर रश्मी घोलप आम्ही इंगळून त्या बाजूला जाऊन लहान मुलांचे कॅम्प, मुलींना, वयात आलेल्या मुलींना, स्त्रियांना योग्य मार्गदर्शन करून, औषधं वाटप करून, परत डॉक्टर मोकाशींच्या हॉस्पिटलमध्ये आपण दुसरा एक कॅम्प घेतला होता. चष्मे वाटप केले तिथे. त्या डोळ्यांचं शिबिर ठेवलं होतं, नेत्रचिकित्सा शिबिर. पुन्हा मग अजित वलवणकरांच्या हॉस्पिटलला आपण एका डेली रुटीन चेकअप कॅम्प घेतला होता. परत आश्रम, कोंडाईबाबा आश्रम, डॉक्टर थोरात लॅब इथे हिमोग्लोबिन चेकिंग याचा एक कॅम्प घेतला होता. नंतर आपण इथे विघ्नहरचा आपलं स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांच्या पहिल्या वर्धापन दिनी शिरोली बुद्रुक येथे शाळेतल्या मुलांना, मुलींना एक चेकअप कॅम्प घेतला होता डॉक्टर भीषण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली. जे वर्षभरच कॅम्प वगैरे चालूच होते. हो, भरपूर कॅम्प चालू. आणि नंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, ते कल्चरल ॲक्टिव्हिटीज त्या कशा झाल्या? स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अगदी छान झाल्या होत्या. या सगळ्या आपण आळेफाटा इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आपल्या जुन्नरच्या इथे सगळे झोन आले, चांगले खेळले, चांगले डोळ्या एकामेकाच्या याने, आणि तिथून पुढे मग स्पोर्ट्स ते वाढत गेलं. आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजला काय? कल्चरल ॲक्टिव्हिटीज आपण एक सुनेरी यादे म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यात डान्स, गाणी, मिमिक्री असे सगळे कार्यक्रम झाले. आणि त्यानंतर तुमचे जे ट्रिप वगैरे असतात? ट्रिप्स आमची ट्रिप त्यावेळेस आम्ही काश्मीरला गेलो होतो, जम्मू काश्मीर. अच्छा. जम्मू काश्मीरला अतिशय छान ट्रिप झाली. डॉक्टर आपले पुण्याचे देशपांडे, नीरज जर्नीज यांच्या थ्रू आपण अरेंज केली होती. खूप चांगल्यापैकी त्यांनी आपल्याला श्रीनगर, पहलगाम, पूर्ण काश्मीरच, म्हणजे श्रीनगर टू जम्बूला आलो. वैष्णवदेवी करून आम्ही मग इकडे आलो. आणि मग एक शॉर्ट ट्रिप आपण गुहागर इथे गेलो होतो. गुहागर महाबळेश्वर करून 1 डे रिटर्न, ती 2 डेज ट्रिप. अशी सगळे आपल्या झोनचे सगळेच आपले जुन्नर तालुक्यातले सगळे मेंबर्स गेलो, छान एन्जॉय केलं. नवीन कार्यकारिणी जी आहे त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? काय नाही, त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन JTMPची ताकद वाढवावी. आपल्या जे डॉक्टर मंडळी आहेत, सगळे आपले कलिग्स आहेत, त्यांचं नॉलेज अपडेट करायला पाहिजे. आणि सर्वांना घेऊन बरोबर JTMPचा कसा विस्तार होईल याच्याकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. असं तुमच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तुम्ही अध्यक्ष होता त्यावेळेस CME वगैरे कसे झाले? तेव्हा अतिशय अवघड परिस्थिती असायची. CME आपल्या वसंत विलाला व्हायच्या नारंगावला. इथून पहिलं आपल्याला तिथे जावं लागायचं, सगळी सेटिंग करावं लागायची. सगळ्यांना, प्रत्येकाला CMEच्या दिवशी, आदल्या दिवशी सगळ्यांना प्रत्येकाला कॉल्स करावे लागायचे. खूप प्रसंग वेगळा असायचा, म्हणजे खूप कठीण प्रसंग असायचा. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते? मोबाईल नव्हते, आम्ही कॉल्स करायचो, असं टेलिफोनवर कॉल्स करून. परत पत्रिका छापायच्या असायच्या, त्या द्यावून वाटायच्या आणि मग लोक जमायचे तिथे. सर, आता तुम्ही JTMPला एक 10 वर्ष पुढे कुठे बघताय? आता JTMP परिवार हा खूप मोठा परिवार झालेला आहे. याच्यात आता जे ट्रस्ट आहे, वर्किंग ट्रस्ट आहे, यांनी खूप असे प्रयत्न करावे की JTMPला एका उंचीवर नेऊन ठेवावं, की जेणेकरून आणि त्यांना प्रत्येक आपल्या डॉक्टर सभासदांनी त्यांना खूप साथ द्यावी. म्हणजे ती फायनान्शियल असो, आर्थिक असो किंवा बाकी बळाची असो. JTMPचं एक अद्यावत असं हॉल असावा, एक ऑफिस असावं, आपल्या सहकाऱ्यांसाठी तिथे इंडोर्स गेम्स असाव्या. असं सर्व काही केलं तर JTMPचा प्रवास चांगला होईल आणि सर्व आपल्या सभासदांना त्याचा उपभोग घेता येईल. सर, तेजेवाडीमध्ये एवढे वर्ष प्रॅक्टिस करताय, या एवढ्या वर्षामध्ये एखादा रुग्ण आठवतोय किंवा एखादा प्रसंग? साधारणतः 2002 वगैरे असा वेळ असेल. आपलं जुनंच घर होतं इथे आणि घराचं काम चालू करायचं होतं.
त्यानिमित्ताने आपण शेजारी एक भाड्याने वास्तू घेतली होती आणि तिथे राहत होतो आणि आपल्या इथेच कामगार होता आणि त्याची बायको, ते दोघे इथेच राहून इथलं काम करायचं आणि ती होती प्रेग्नेंट. साधारणतः तिचे फुल टर्म झाली होती फुल टर्म झाली होती आणि तिला अचानक पेन्स चालू झाले. लेबर पेन्स चालू झाल्यावर ती आली आपल्याकडे तिथे सांगायला की बाबा असं असं. मग मॅडमनी चेक वगैरे केलं, पाहिलं तर ती थोडंसं आता तिला डिलिव्हरी करायला आपल्याकडे व्यवस्था नव्हती तिथे. मग साधारणतः मग मॅडम म्हटल्या की बाबा हिला आता जुन्नरला घेऊन जा. मग माझी गाडी काढली, तेव्हा आपल्याकडे सेंट्रो होती. त्या गाडीत तिला ठेवलं, तिच्या नवऱ्याला घेतलं आणि आम्ही निघालो जुन्नरला निघालो आणि कुमशेतपर्यंत गेलो. ती होती रात्रीची 2:30 वाजताची वेळ होती. कुमशेतला गेलो आणि गाडीच तिथे बंद झाली. गाडी बंद झाली आणि ती खूप अशी जोरात जोरात तिला पेन्स यायला लागले आणि ती तिथेच डिलिव्हरी झाली गाडीतच. तर आता मला मोठा प्रसंग पडला की आता नेमकी करायचं तरी काय. आता तिला गाडीतून दुसऱ्या गाडीत शिफ्ट करता येणार नाही आणि गाडी फिरवता येत नाही, काहीच नाही. 2:30 वाजले होते. मग साधारणतः मी कुमशेत थोडंसं जवळ येते ना, 1-1.5 किलोमीटर मी रात्रीचा एकटाच कुमशेत गावात आलो. तिथे एक पिकअप उभी होती तिथे कोपऱ्यावर. मग त्या दरवाजावर ठोकठवलं. ते आता ओळखीचे होतेच तसे, कुमशेतशी आपला जुना संबंध असल्यावर तो डोक्यावर त्यांना असा असा प्रसंग सांगितला. मग ती गाडी घेऊन आलो आम्ही. ती गाडीला टो केली. टो करून परत घरी आलो. परत रिटर्न आलो. तिला घेऊन रिटर्न आलो. मग तिची व्यवस्थित सगळं केलं, कॉड कापून, बाळ सगळं सुरक्षित, आईला सुरक्षित करून त्या दोघांना पाठवून मग हॉस्पिटलमध्ये इथे आपल्या दवाखान्यात ठेवलं. चांगलाच अनुभव होता. वेगळाच अनुभव होता. JTMP मध्ये ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता त्यावेळेस तुमची कॉन्फरन्स कशी झाली? कॉन्फरन्स अति छान, एकदम मस्त कॉन्फरन्स झाली होती. आपल्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय दर्जाचे श्रीखंडे सर एक मोठे सर्जन आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय आपले दीनदयाळ शर्मा होते त्यांचे ऑपरेशन्स वगैरे केलेले असे श्रीखंडी सर लाभले. अवनीश गुप्ते सर लाभले. हिरेमठ सर लाभले. परत ते शिमप शेख होते. कॉन्फरन्सला असे खूप दिग्गज लोक येऊन त्यांनी आपलं छानपैकी आपल्याला सहकार्य केलं. कॉन्फरन्सला हे पण केलं, स्पॉन्सरशिप दिल्या. आणि कॉन्फरन्सच्या दिवशी आपले सेना कलाकार विजयजी कदम होते आपले त्या सेलिब्रिटी, त्यांचाही कार्यक्रम अति उत्तम झाला. आता येणारे जे आपले नवीन सभासद असतील किंवा नवीन डॉक्टर्स असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? काही नाही, JTMP साठी त्यांनी पेन्स घ्यावे. सगळ्याच दृष्टीने त्यांनी आर्थिक फंडिंग रेज करून JTMPला एक विशिष्ट उंचीवर न्यावं असं सगळ्यांना माझं आव्हान राहील. थँक्यू सर, आज तुम्ही तुमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तर पुन्हा भेटूया नवीन डॉक्टरांसोबत. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सर.